हाय ब्युटिफुल सोल्स. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लीन्स करूया नेहमीप्रमाणे. आता तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. 2026 संपायला आता फारसा वेळ उरलेला नाही, पण वर्ष संपण्यापूर्वी युनिवर्स प्रत्येक राशीसाठी काही महत्त्वाचे बदल, संधी, शिकवण आणि दैवी संकेत घेऊन येत आहेत. काहींच्या आयुष्यात पैशांचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींना प्रेम, नातेसंबंध किंवा करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट मिळू शकतो. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढच्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकेल. आज आपण पाहणार आहोत की 2026 संपण्यापूर्वी युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड तुमच्यासाठी नेमकं काय ठेवून बसलं आहे. कोणते ब्लेसिंग तुमच्याकडे येत आहेत, कोणते अडथळे दूर होणार आहेत, कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते, डिवाइन तुम्हाला कोणता अंतिम संदेश देणार आहेत. तर आता तुमच्या राशीच्या एनर्जीची कनेक्ट व्हा. माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनात तुमच्या राशीचं नाव 3 वेळा म्हणा. जर तुम्हाला वाटत असेल की ही रीडिंग तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचली आहे, तर चॅनेलला सबस्क्राईब करून आपला एनर्जी एक्सचेंजला पूर्ण करा, कारण एनर्जी एक्सचेंज शिवाय रीडिंगची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे कनेक्ट होत नाही. तुम्हाला ही रीडिंग जुळणार नाही आणि लागूही होणार नाही. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनेलला. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, जाणून घेऊया 2000 संपण्यापूर्वी युनिवर्स तुमच्यासाठी काय ठेवून बसला आहे. नमस्कार कर्क राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण बघूयात वर्ष संपेपर्यंत तुमची ओव्हरऑल एनर्जी, करंट एनर्जी काय असणार आहे, मुख्य ऊर्जा. तर तुमच्यासाठी सध्याचा काळ भूतकाळातील कठीण संघर्ष संपवून नव्या आशेच्या दिशेने पाऊल टाकण्याचा आहे. तुमच्या कार्ड्सनुसार 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे प्रवास होणार. तुम्ही सध्या अशा एका वळणावर आहात जिथे मागचा रस्ता पूर्णपणे अंधाराचा होता, पण पुढचा रस्ता अत्यंत तेजस्वी आहे. तुमच्या आयुष्यात आता दैवी संरक्षण सुरू झालेले आहे. नवा जन्म होणार. भूतकाळात जे काही तुम्ही नुकसान झाले तुमचे, मग ते पैशांचे असो, नात्यांचे असो किंवा मानसिक त्रासाचे, ते तुमच्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठीच गरजेचे होते. तुमच्या जुन्या कमकुवत रूपाचा अंत झाला असून आता एक अधिक प्रगल्भ आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून तुमचा पुनर्जन्म होत आहे. अदृश्य शक्तीची साथ मिळणार आहे तुम्हाला. तुम्हाला असे वाटत असेल की कठीण काळात कोणीच सोबत नव्हते, पण विश्वाने तुम्हाला पूर्णपणे तुटू दिले नाही. तुम्हाला वाचवून एका मोठ्या ध्येयासाठी तयार केले गेले आहे. सध्याची खरी परिस्थिती काय आहे, तर भावनिक रिकामेपण आणि शांतता. सध्या तुम्ही आतून खूप शांत असाल, कदाचित थोडे एकटे किंवा रिकामे वाटत असेल. हे रिकामेपण नकारात्मक नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या आणि चांगल्या गोष्टी सामावून घेण्यासाठी तुमच्या मनात झालेली रिकामी जागा आहे. विश्वासाची परीक्षा होते तुमची. भूतकाळातील धक्क्यांमुळे तुम्हाला पुढचे पाऊल टाकताना भीती वाटत आहे. पुन्हा आधीसारखेच झाले तर ही भीती मनात आहे, पण सध्याची परिस्थिती तुम्हाला भूतकाळ विसरून भविष्यावर पूर्ण विश्वास ठेवायला सांगत आहे. स्वतःला बरे करणे. तुम्ही नकळतपणे स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बरे करत आहात. निसर्गाकडे, देवाकडे आणि अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढत आहे. नक्की कुठला अध्याय तुमचा संपत आहे, तर बिचाऱ्या परिस्थितीचा अंत. माझ्याच नशिबात असे का वाईट दिवस आले, हा स्वतःला दोष देण्याचा किंवा परिस्थिती समोर हतबल होण्याचा अध्याय आता कायमचा संपत चालला आहे. तुम्ही आता परिस्थितीचे शिकार नाही, तर नियंत्रक बनत आहात. अडचणींचे आणि कमतरतेचे दुष्ट चक्र समाप्त होते.
पैशाची सतत लागणारी चणचण, कामात येणारे अचानक अडथळे आणि नशिबाची न मिळणारी साथ, हे जे एक दुष्ट चक्र सुरू होते ते 2026 संपण्यापूर्वी मुळासकट उखडून फेकले जात आहे. चुकीच्या नात्यांचा आणि अपेक्षाचा अंत होणार आहे. ज्या लोकांकडून तुम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्यांनीच गरजेच्या वेळी हात सोडला, त्यांच्या आठवणींचा आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाचा अध्याय आता पूर्णपणे बंद होत आहे. 2026 संपण्यापूर्वी काय वाढून ठेवले आहे तर इच्छापूर्ती आणि चमत्कार. तुम्ही ज्या एका गोष्टीची किंवा सुखाची आशा पूर्णपणे सोडून दिली होती ती गोष्ट अचानक आणि चमत्कारिक पद्धतीने तुमच्या आयुष्यात येईल. तुमची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळणार. समाजात, कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात जे तुमचे स्थान डळमळीत झाले होते ते अधिक सन्मानाने परत मिळेल. आर्थिक स्थैर्य इतके मजबूत असेल की जुने दिवस तुम्ही पूर्णपणे विसरून जाल. 2026 संपण्यापूर्वी सर्वात मोठा बदल काय होणार आहे? ट्रान्सफॉर्मेशन काय होणार? तर मजबुरीमधून मजबूत पर्यायांकडे प्रवास राहणार आहे तुमचा. आतापर्यंत तुम्ही अत्यंत मर्यादित साधनांमध्ये आर्थिक किंवा भावनिक चणचणीत दिवस काढत होतात. स्वतःला लाचार किंवा असहाय्य समजण्याचा हा काळ आता संपणार आहे. तुमच्या हातात आता परिस्थिती बदलण्याची पूर्ण ताकद आणि नियंत्रण येणार आहे. दुविधा आणि संभ्रमाचा अंत, मनामध्ये सुरू असलेली विचारांची लढाई, हे करू की ते करू, हा गोंधळ तुमचा संपेल. तुम्हाला तुमच्या आयुष्याची एक स्पष्ट दिशा सापडेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. आयुष्यात कोणता टर्निंग पॉइंट येईल? 2 वाटा आणि एक मोठा निर्णय. 2026 संपण्यापूर्वी तुम्ही अशा एका उंबाठ्यावर उभे असाल जिथे तुमच्या समोर 2 मोठे मार्ग किंवा पर्याय असतील. हा टर्निंग पॉइंट तुमच्या किंवा एक महत्त्वाच्या निर्णयावर अवलंबून असेल. हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जुन्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. दूरदृष्टी आणि नियोजन. तुम्ही आता केवळ आजचा विचार नाही करणार तर पुढील 10 वर्षाचे नियोजन करून मोठे पाऊल उचलणार आहात. हा टर्निंग पॉइंट तुम्हाला जुन्या गरिबी किंवा त्रासाच्या मानसिकतेतून बाहेर काढून एका लीडर किंवा विजेत्याच्या भूमिकेत आणून उभा करणार आहे. योग्य भागीदारीची सोबतीची प्राप्ती होणार आहे तुम्हाला. आयुष्यात अशा एका व्यक्तीची किंवा मार्गदर्शकाची एंट्री होईल जो तुम्हाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास किंवा योग्य निर्णय घेण्यास मदत करणार. कोणत्या क्षेत्रात बदल होईल? हा बदल प्रामुख्याने 2 क्षेत्रांवर थेट प्रभाव पाडणार. पहिले क्षेत्र तुमचा करिअर, व्यवसाय आणि आर्थिक प्रगती. तुम्ही सध्या असलेल्या ठिकाणाहून किंवा कामातून पुढे जाण्याचा विचार कराल. कदाचित नवी नोकरी, नवी व्यवसाय किंवा कामाच्या निमित्ताने स्थान बदल, परदेश गमन किंवा दुसऱ्या शहरात जाण्याचे योग येतील. आर्थिक चणचण संपून नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. हा बदल तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणारा ठरेल. दुसरे क्षेत्र कुठले? तर नातेसंबंध आणि वैयक्तिक निर्णय. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे भावनिक निर्णय घ्यावे लागतील. जी नातेसंबंध किंवा जी परिस्थिती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होती तिथे तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता मनाला आणि बुद्धीला पटेल असा योग्य जोडीदार किंवा बिझनेस पार्टनर निवडण्याचा हा काळ असेल. थोडक्यात सांगायचे झाले तर विश्व तुमच्या समोरून कमतरतेचे दिवस हटवून तुम्हाला एका मोठ्या जागतिक मंचावर किंवा मोठ्या संधीसमोर आणून उभे करत आहे. फक्त तुम्हाला योग्य निवड करण्याची हिंमत दाखवावी लागेल. नवी संधी, सोन्याची सुवर्ण संधी चालून येणार आहे तुमच्या आयुष्यात. विश्वाकडून तुम्हाला मोठे गिफ्ट मिळणार. तुमच्या करिअरमध्ये एक अत्यंत ठोस, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर अशी नवीन सुरुवात होणार आहे. ही अशी संधी असेल जी केवळ तात्पुरती नसेल तर तुमच्या भविष्याचा भक्कम पाया रचेल. अचानक धनलाभ किंवा नवीन प्रोजेक्ट. तुम्हाला अचानक असा प्रस्ताव किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. ही संधी तुमच्याकडे नवीन नोकरीच्या किंवा मोठ्या कराराच्या स्वरूपात चालून येईल. प्रमोशन आणि नवीन जॉब. परिस्थिती बदलणार तुमची. उदासीनता आणि नकाराची भावना संपणार. गेल्या काही दिवसात कामाच्या ठिकाणी खूप कंटाळलेले, निराश किंवा असमाधानी होता. माझ्या कष्टाचे चीज का नाही होत किंवा मला योग्य मोबदला मिळत नाहीये अशी तुमची भावना होती. पण काही चांगल्या संधी तुमच्या बाजूने गेल्या पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
आता बदलाची वेळ आली आहे. आता ती मरकळ झटकण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही नवीन जॉब शोधत असाल तर अत्यंत उच्च पगाराची आणि चांगल्या पदाची नोकरी ऑफर तुम्हाला 2026 संपण्यापूर्वी नक्की मिळेल. जर तुम्ही सध्याच्या नोकरीत आहात पण तुमच्या पगारात वाढ किंवा पगारवाढीचे मजबूत योग आहेत, मात्र यासाठी तुम्हाला वरिष्ठांसमोर स्वतःला सिद्ध करावेच लागेल आणि आळस सोडावा लागणार. व्यवसायामध्ये वाढ होणार, कसरत करावी लागेल, पण यश नक्की मिळणार. उत्पन्नाचे 2 मार्ग आहेत इथे दिसत आहेत. जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एकाच वेळी 2 गोष्टी किंवा 2 वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त राहाल. व्यवसायात वाढ तर होईल पण त्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. व्यवसायात पैसा येईल आणि जाईल पण एका हाताने पैसे येतील आणि दुसऱ्या हाताने ते व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवले जातील. सुरुवातीला ही कसरत वाटेल पण हा समतोल तुम्हाला भविष्यात मोठा नफा देऊन जाईल. या क्षेत्रातील सर्वात मोठा तुम्हाला सल्ला काय मिळतोय तर डोळे उघडे ठेवा. तुमच्या आजूबाजूला किंवा ओळखीच्या लोकांकडून एक उत्तम संधी तुमच्याकडे येत आहे. भूतकाळातील अपयश किंवा सध्याच्या नोकरीतील त्रासामुळे निराश होऊ नका. समोर येणाऱ्या नवीन पर्यायाकडे सकारात्मकतेने पहा. बदल स्वीकारा. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन खूप पक्के करावे लागेल. जुनी नोकरी सोडणे किंवा व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे हा निर्णय सुरुवातीला थोडा जोखमीचा वाटू शकतो, परंतु ही जोखीम तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तर थोडक्यात सांगायचे झाले तर करिअर आणि पैशाच्या बाबतीत हा काळ खूप आयुष्यातील सगळ्यात श्रीमंत आणि स्थिर काळ ठरण्यासाठी पाया रचत आहे. फक्त समोर येणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थितीमध्ये प्रचंड स्थिरता आणि ताकद येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आता अत्यंत मजबूत आणि स्थिर होणार आहे. भूतकाळात पैशांमुळे जे काही अपमान किंवा त्रास सहन करावे लागले होते ते दिवस आता संपणार आहेत. मागे सुटत आहेत ते दिवस. तुमच्याकडे संपत्ती निर्माण करण्याची आणि ती टिकून ठेवण्याची प्रचंड ताकद येईल. निर्णय तुमच्या हातात असतील. नियंत्रण. तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन अत्यंत हुशारीने आणि शिस्तीने कराल. कर्जाच्या बोजातून किंवा आर्थिक विवंचनेतून तुम्ही स्वतःला पूर्णपणे बाहेर काढण्यात यशस्वी व्हाल. अनपेक्षित धनलाभ होईल. सोन्याची सुवर्ण संधी आणि मोठा फायदा देऊन जाणार हे वर्ष तुम्हाला. अचानक संपत्तीचे योग दिसत आहेत. तुमच्या आयुष्यात एक अत्यंत मोठा, ठोस आणि अनपेक्षित धनलाभ होण्याचे मजबूत संकेत आहेत. हा पैसा केवळ कागदावर किंवा आश्वासनात नसेल तर प्रत्यक्ष तुमच्या बँक खात्यात किंवा मालमत्तेच्या स्वरूपात येईल. नव्या नव्या स्रोतातून कमाई. एखादी नवीन नोकरी, मोठा बिझनेस करार किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात त्यातूनच उत्पन्नाचा एक नवा आणि कायमस्वरूपी मार्ग सुरू होईल. गुंतवणूकमध्ये वेगवान आणि धाडसी निर्णय घ्याल तुम्ही. मालमत्ता आणि वाहनांमध्ये गुंतवणूक कराल. जमीन, घर, फ्लॅट किंवा सोन्यासारख्या ठोस मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असणार आहे तुमच्यासाठी. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही खूप धाडसी आणि वेगवान निर्णय घ्याल. तुम्ही केलेली जुनी किंवा नवी गुंतवणूक तुम्हाला दुप्पट वेगाने परतावा देईल. जर तुम्हाला एखादे नवीन वाहन किंवा स्वतःचे घर घ्यायचे असेल तर हा काळ ती इच्छा पूर्ण करणारा ठरणार. खर्चाची काळजी करावी लागेल. ऊर्जेवर नियंत्रण ठेवावं लागेल तुम्हाला. तुमच्याकडे पैसा वेगाने येईल पण खर्चही तितकेच वाढतील, परंतु तुमच्या अंतर्गत शक्ती आणि संयम तुम्हाला फालतू खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. भावनांच्या भरात खर्च टाळा. कधी कधी रागाच्या किंवा अतिउत्साहाच्या भरात मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. पैशाचा प्रवाह जितका वेगाने तुमच्याकडे येईल तितक्याच शिस्तीने तुम्हाला तो योग्य ठिकाणी वळवावा लागेल, जसे की योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. थोडक्यात सांगायचे झाले तर विश्वाने तुमच्यासाठी आर्थिक समृद्धीचा महामार्ग खुला केला आहे. तुमच्याकडे केवळ पैसाच नाही येणार तर तो योग्य ठिकाणी वापरून श्रीमंती टिकवून ठेवण्याची मानसिक ताकद आणि बुद्धी तुम्हाला मिळणार. 2026 संपेपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमालीचे सुरक्षित असाल. आता जे सिंगल्स आहेत त्यांच्यासाठी विजयाचा आणि नव्या प्रेमाचा काळ ठरणार आहे. हे वर्ष संपत आकर्षणाचे केंद्र बनणार आहेत तुम्ही. जर तुम्ही सिंगल असाल तर तुमचा आत्मविश्वास आणि आकर्षण प्रचंड वाढणार आहे. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला समाजात, मित्रपरिवारात विशेष मान सन्मान मिळणार.
एकतर्फी प्रेमात यश मिळण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्ही आधी कोणावर प्रेम करत असाल, तिथे यश मिळत नव्हते, तर तिथे आता परिस्थिती तुमच्या बाजूने बदलेल. तुम्हाला तुमच्या प्रेमाची कबुली किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे मजबूत योग बनत आहे. आता काही लोकांसाठी नवीन व्यक्ती येईल का? तर हो, काहींच्या जीवनात नवीन व्यक्ती येणार आहे. अतिशय सुंदर सुरुवात. तुमच्या आयुष्यात एक नवीन, समजूतदार आणि तुमच्याशी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे जुळणाऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. हे केवळ तात्पुरते आकर्षण नसेल, तर एक आत्मिक नाते, सोलमेट कनेक्शन असणार. परस्पर आदर आणि प्रेम. ही नवीन व्यक्ती तुमच्या जुन्या जखमांवर फुंकर घालेल. या नात्यात तुम्हाला मान, सन्मान, प्रेम, आदर, भावनिक सुरक्षितता लाभेल, ज्याची तुम्ही नेहमीच वाट पाहत होता. आता जे कपल्स आहेत, त्यांच्यात संघर्षाचा अंत आणि नाते घट्ट होणार. अडथळ्यांवर मात. गेल्या काही काळात जर तुमच्या नात्यात कुटुंबाचा विरोध होता, गैरसमज होता किंवा बाहेरील लोकांचा हस्तक्षेप यामुळे तणाव निर्माण झाला असेल, तर तुम्ही दोघी मिळून त्या सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. लग्नाचे योग आणि नाते जाहीर करणे. तुमच्या नात्याला आता कुटुंबाची मान्यता मिळेल. जर तुम्ही नाते जगासमोर जाहीर करू शकत नव्हता, तर आता तुम्ही त्यात विजयी व्हाल आणि समाजात अधिकृतपणे एकत्र याल. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि नाते अधिक परिपक्व होईल. काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांचा एक्स परत येईल का? तर एक मोठी परीक्षा आणि सावधानता इथे दिसते. तुमच्या भूतकाळातील जोडीदार म्हणजे तुमचा एक्स तुमच्या आयुष्यात पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु ही तुमच्यासाठी एक प्रकारे विश्वाने घेतलेली परीक्षा असेल. सावध राहा. तुम्ही भूतकाळात या नात्यामध्ये खूप मानसिक त्रास सहन केला आहे किंवा स्वतःभोवती एक सुरक्षिततेची भिंत तयार केली आहे. ती व्यक्ती परत येण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्हाला भूतकाळातील जखमांची आठवण ठेवून अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही आधीच खूप सोसलेले आहेत, त्यामुळे पुन्हा त्याच चक्रात तुम्ही अडकू नका. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये विजय आणि समतोल येत आहे. जुना संघर्ष संपून तुम्हाला हक्काचे प्रेम आणि आदर देणारी व्यक्ती मिळणार आहे. तुमच्या घरातील वातावरण कसं राहील? तर सुख, समृद्धी आणि स्थिरता देणारं. तुमच्या घरातील वातावरण अत्यंत सुरक्षित, आनंदी आणि समृद्ध होणार आहे. कुटुंबात दीर्घकाळापासून चालत आलेले मतभेद किंवा तणाव आता संपतील आणि सर्व सदस्य एकत्र येतील. घरात एखाद्या लहान मुलाचा जन्म, लग्न कार्य किंवा एखादी अत्यंत आनंदाची बातमी येण्याचे मजबूत संकेत आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे पूर्ण आशीर्वाद आणि पाठिंबा तुम्हाला मिळेल. नातेवाईकांच्या बाबतीत संबंधांमध्ये सुधारणा आणि सन्मान होईल. नातेवाईकांमध्ये तुमच्या कुटुंबाचे आणि तुमचे स्वतःचे खूप मोठे स्थान निर्माण होणार आहे. जे नातेवाईक पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, ते आता तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी उत्सुक असतील. कौटुंबिक मेळावे, फॅमिली गॅदरिंग होतील. 2026 संपेपर्यंत कुटुंबात मोठे सण किंवा समारंभ साजरे होतील, जिथे सर्व नातेवाईक एकत्र येऊन तुमचा सन्मान करतील. कौटुंबिक वारसा किंवा जुन्या परंपरांमुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. काही लोकांसाठी घर बदलण्याचे योग दिसत आहेत. नवीन घराची सुरुवात. जर तुम्ही घर बदलण्याचा, नवीन घरात शिफ्ट होण्याचा किंवा स्वतःचे हक्काचे घर घेण्याचा विचार करत असाल, तर त्याचे मार्ग पूर्णपणे मोकळे झाले आहेत. सुरक्षित आणि कायमस्वरूपी बदल. हा बदल घाईघाईत नाही होणार, तर तुम्ही खूप विचार करून, नियोजन करून एका चांगल्या, मोठ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहायला जाल. हे नवीन घर तुमच्या आयुष्यात भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. मालमत्तेत मोठी वाढ होणार आहे. जमीन, घर, फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही मालमत्तेशी संबंधित नवी करार आणि कागदपत्रे अत्यंत हुशारीने तुम्ही हाताळणार. काही लोकांसाठी वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. जर कोर्टात किंवा कौटुंबिक पातळीवर मालमत्तेचा एखादा जुना वाद सुरू असेल, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा वारसा हक्काने मिळणाऱ्या पैशांचा मोठा लाभ होईल. तुम्ही घेतलेली कोणतीही नवीन मालमत्ता तुमच्या पुढील पिढीसाठी एक भक्कम पाया ठरणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर कुटुंब, घर आणि मालमत्तेच्या बाबतीत विश्व तुमच्या झोळीत पूर्ण समृद्धी आणि सुरक्षितता टाकत आहे. हे वर्ष संपेपर्यंत तुमच्याकडे स्वतःचे हक्काचे घर किंवा मालमत्ता असेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या दोन्ही कार्डचा मिलाफ तुमच्या आयुष्यात एक मोठ्या, प्रचंड आणि महत्वाकांक्षी इच्छा पूर्तीकडे, विश फुलफिलमेंट इशारा करत आहे.
2026 संपण्यापूर्वी विश्व म्हणजेच युनिव्हर्स तुमची कुठली सर्वात मोठी इच्छा पूर्ण करू शकते ते बघूयात. पहिली इच्छा, विश्वाकडून पूर्ण होणारी सर्वात मोठी इच्छा, तर स्वावलंबन आणि आर्थिक महासत्ता बनण्याची इच्छा. तर म्हणजेच काय, तुम्ही बऱ्याच काळापासून चालत असलेली सुप्त इच्छा होती की तुमच्या मनात, मला कोणावरही अवलंबून राहायचे नाही, माझे स्वतःचे एक साम्राज्य असावे. विश्व तुमची ही पूर्ण आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल इंडिपेंडेन्स आणि समृद्धीची इच्छा पूर्ण करणार आहे. तुमच्याकडे इतका पैसा आणि संपत्ती येईल की तुम्हाला कोणासमोरही हात पसरण्याची गरज पडणार नाही. गमावलेला सन्मान आणि प्रतिष्ठा परत मिळेल. भूतकाळात ज्या लोकांनी तुमचा अपमान केला, तुम्हाला कमी लेखले किंवा तुमच्या परिस्थितीचा फायदा घेतला, त्या सर्वांसमोर अत्यंत थाटात विजयी होण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. समाज आणि कुटुंबात तुमचे नाव आदराने घेतले जाईल. आता कोणकोणत्या विशिष्ट इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात, तर लक्झरी आणि ऐशोआरामाची जीवनशैली. जर तुमच्या स्वतःचे हक्काचे घर, गाडी किंवा सोन्या नाण्याची खरेदी करण्याची इच्छा असेल, तर ती हे वर्ष संपेपर्यंत नक्की पूर्ण होईल. तुम्ही स्वतःवर, तुमच्या राहणीमानावर आणि कपड्यांवर उत्तम खर्च करू शकाल. एक रॉयल आणि चिंतामुक्त आयुष्य जगण्याची तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कामात आणि करिअरमध्ये नंबर 1 बनणे ही तुमची इच्छा असेल. जर तुम्ही एखाद्या परीक्षेत, नोकरीत किंवा व्यवसायात मोठ्या यशाची वाट पाहत असाल, तिथे तुम्हाला पहिले स्थान किंवा प्रचंड मोठा विजय मिळणार आहे. तुमच्या कामाचे जाहीर कौतुक व्हावे आणि तुम्हाला एक विजेता म्हणून पाहिले जावे ही तुमची इच्छा विश्व पूर्ण करत आहे. लोकांमध्ये तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनाल. एकटेपणा संपून स्वतःमध्ये आनंदी राहण्याची कला तुम्हाला अवगत होईल. तुमची एक इच्छा अशी होती की मला मनाची शांतता हवी आहे आणि भूतकाळातील त्रासातून मुक्त व्हायचंय. विश्व तुम्हाला इतके मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल की तुम्ही स्वतःच्या कंपनीत प्रचंड आनंदी असाल. तुमच्या या समाधानी चेहऱ्यामुळे योग्य लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जातील. विश्वाचा तुमच्यासाठी सखोल आध्यात्मिक संदेश काय आहे, तर विश्व तुम्हाला सांगत आहे की विजय किंवा हा पैसा तुम्हाला नशिबाने फुकट नाही दिलेला. तुम्ही भूतकाळात जे अपार कष्ट केलेत ना आणि जे दुःख सहन केले आहेत, त्याचे जे तुम्हाला फळ मिळत आहे. आता लाजाळूपणा आणि स्वतःला कमी लेखणे सोडून द्या. राजा आणि राणीसारखे जगायला शिका, कारण तुम्ही आता तुमच्या आयुष्याचे राजे बनणार आहात, राणी बनणार आहात. तुमची यशस्वी होण्याची इच्छा विश्वाने आधीच मंजूर केली आहे. विश्व तुमची एक अत्यंत श्रीमंत, स्वावलंबी आणि समाजात मानाचे स्थान असलेली व्यक्ती बनण्याची इच्छा 2026 संपण्यापूर्वी 100% पूर्ण करत आहे. हा तुमचा जाहीर विजय असणार. तुमच्या या 2 कार्डचा मिलाफ एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या इशाऱ्यांकडे, वॉर्निंग साईन निर्देश करतो. विश्व तुम्हाला 2026 संपेपर्यंत काही विशिष्ट गोष्टीपासून सावध राहण्यास सांगत आहे. कुठल्या व्यक्तीपासून सावध राहायचंय तुम्हाला, तर बिचारा बनून सहानुभूती मिळवणारे लोक, विक्टिम मेंटॅलिटीवाले, अशा लोकांपासून दूर राहा जे सतत स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गातात आणि तुमच्याकडे भावनिक किंवा आर्थिक मदत लाटतात. हे लोक तुमची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे शोषून घेतील. स्वार्थी आणि संधीसाधू मित्र, नातेवाईक, जेव्हा तुमच्याकडे पैसा किंवा यश येईल तेव्हा काही लोक अचानक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. जे लोक तुमच्या कठीण काळात, भूतकाळात गायब होते, त्यांना आता तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करू देऊ नका. तुम्हाला थांबवून ठेवणारे लोक, जे लोक तुमच्या प्रगतीचा हेवा करतात, तुला हे जमणारच नाही असे म्हणून तुमच्या आत्मविश्वासाला तडे घालतात, त्यांच्या सल्ल्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्हाला विश्वास सांगते कुठल्या निर्णयापासून सावध राहायचंय तुम्हाला, तर अडकून पडण्याचा निर्णय. परिस्थिती स्वतःहून बदलेली आशेवर हातावर हात धरून बसू नका. जर एखादी नोकरी, व्यवसाय किंवा नातं तुम्हाला मानसिक त्रास देत असेल ना, तर त्यात केवळ भीतीपोटी अडकून राहण्यात अर्थ नाही. निर्णय पूर्णपणे तो चुकीचा ठरणार आहे. बलिदान देण्याची अतिवृत्ती, इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या करिअरचे, पैशाचे किंवा स्वाभिमानाचे बलिदान देण्याचा निर्णय घेऊ नका. स्वतःला दुय्यम स्थान देण्याची चूक तुम्हाला पुन्हा आर्थिक आणि मानसिक संकटात टाकू शकते. घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय, कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा जास्त नफ्याच्या आमिषाने कुठेही मोठी रक्कम गुंतवू नका. आता विश्व तुम्हाला सांगते तुम्हाला कुठली चूक टाळावी लागेल, तर नकारात्मक विचारांचे चक्र, माझ्याकडे पैशाची कमतरता आहे किंवा माझे कधीच चांगले होऊ शकत नाही, या विचारांमधून बाहेर पडा. भूतकाळातील गरिबी किंवा चणचणीच्या आठवणींमध्ये जगणे ही या काळातील सर्वात तुमची मोठी चूक ठरणार.
मदत मागण्यास लाजणे. कठीण प्रसंगात स्वतःला खोलीत बंद करून घेऊ नका. जेव्हा गरज असेल तेव्हा योग्य व्यक्तीकडे किंवा तज्ज्ञांकडे मदत मागण्यास संकोच करू नका. मदत आजूबाजूलाच उपलब्ध आहे. फक्त इगो बाजूला ठेवून ती पाहण्याची गरज आहे. वेगळ्या दृष्टिकोनाचा अभाव. गोष्टींकडे जुन्या चष्म्यातून पाहू नका. जर एखादे काम रखडले असेल तर ते थांबवून ठेवा आणि वेगळ्या दृष्टिकोनातून त्या समस्येकडे बघा. विश्वाचा सखोल सल्ला तुमच्यासाठी. थांबा, विचार करा आणि मगच पाऊल टाका. हा काळ घाई करण्याचा नाही तर आत्मपरीक्षण करण्याचा आहे. जर एखादी गोष्ट पुढे सरकत नसेल तर ती जबरदस्तीने ती खेचण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. विश्वाने तुम्हाला काही काळासाठी थांबवले आहे, जेणेकरून तुम्ही योग्य आणि चुकीच्या गोष्टींमधील फरक ओळखू शकाल. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला स्वतःचे नुकसान करून इतरांना मोठे करणे आणि भूतकाळातील गरिबीच्या भीतीने जगणे या दोन गोष्टींपासून स्वतःला वाचवायचे आहे तुम्हाला. 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्या झोळीत एक अत्यंत पवित्र, जादुई आणि आयुष्य बदलून टाकणारा सर्वात मोठा आशीर्वाद, बिग ब्लेसिंग टाकणार आहे. मॅनिफेस्टेशनची अफाट ताकद तुम्हाला मिळणार आहे. या काळात सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे तुमच्या शब्दांना आणि विचारांना सत्य करण्याची ताकद. तुम्ही मनातून ज्या गोष्टीची तीव्र इच्छा धरून ती मिळवण्यासाठी प्रयत्न कराल, ती गोष्ट ब्रह्मांड तुमच्या समोर आणून हजर करेल. तुमच्याकडे गमावलेले वैभव पुन्हा निर्माण करण्याची सर्व साधने, बुद्धी आणि कला उपलब्ध होईल. आर्थिक न्याय आणि समतोल. विश्वाचा दुसरा मोठा आशीर्वाद तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारे आर्थिक स्थैर्य. भूतकाळात तुम्ही इतरांना खूप मदत केलीत, पण गरजेच्या वेळी तुम्हाला कोणी विचारले नाही. गरजेच्या वेळी तुम्हाला खरंच कोणी नाही विचारले. आता कर्मचक्र फिरले आहे. तुमच्याकडे इतका पैसा येईल की तुम्ही स्वतः कर्जमुक्त होऊन इतरांना मदत करण्याच्या लायकीचे व्हाल. तुम्हाला तुमच्या कष्टाचा पायी आणि पायी व्याजासह परत मिळणार. कुठली लकी लकी अपॉर्च्युनिटी, भाग्यवान संधी चालून येईल तुमच्याकडे, तर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत प्रतिष्ठित, ज्ञानी आणि उच्च पदस्थ व्यक्तीची किंवा गुरुची एंट्री होईल. ही व्यक्ती तुम्हाला करिअर किंवा व्यवसायामध्ये योग्य दिशा दाखवून यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कायदेशीर किंवा सरकारी कामात मोठे यश मिळणार. जर तुमचे एखादे सरकारी काम, कोर्ट कचेरीचे मॅटर, लोन मंजूर होणे किंवा वारसा हक्काचे काम अडकले असेल तर ते या वर्षाच्या अखेरीस कायदेशीररित्या आणि सन्मानाने तुमच्या बाजूने सुटणार आहे. पारंपरिक किंवा मोठ्या संस्थेत मोठी नोकरी. तुम्हाला एखाद्या नामांकित, जुन्या किंवा स्थिर संस्थेत काम करण्याची किंवा मोठा बिझनेस करार करण्याची अतिशय प्रतिष्ठित संधी मिळेल. हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणेल, तर अडकलेली कामे मार्गी लागतील. आतापर्यंत ज्या कामांना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते, ती कामे अचानक एखाद्या जादूसारखी पूर्ण होऊ लागतील. तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे दूर होत. समाजामध्ये आदरयुक्त स्थान मिळेल तुम्हाला. तुमचं सोशल स्टेटस वाढणार. तुम्हाला समाजात आणि कार्यक्षेत्रात एक अत्यंत विश्वासू, नैतिक आणि मार्गदर्शक व्यक्ती म्हणून पाहिले जाईल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. तुमची प्रतिमा एक लीडर म्हणून जगासमोर येईल. आध्यात्मिक प्रगती होईल तुमची. तुमच्या मनात एक अनोखी अनोखी शांतता निर्माण होईल. दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. हा विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून सहज पार पाडेल. थोडक्यात सांगायचे झाले तर 2026 संपण्यापूर्वी विश्व तुम्हाला आर्थिक समृद्धी, जादुई बुद्धिमत्ता आणि समाजातील सर्वोच्च मान सन्मान या तिन्ही गोष्टी एकत्र आशीर्वाद देत आहे. तुम्ही जे पेरले होते ते आता 1000 पटीने कापण्याची वेळ आलेली आहे. विश्वाचा अंतिम संदेश तुमच्यासाठी. विश्व तुम्हाला सांगत आहे की तुझ्या प्रगतीला रोखणाऱ्या बेड्या बाहेरून नाही तर तुझ्या स्वतःच्या मनात आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात श्रीमंत, स्थिर आणि स्वतंत्र टप्प्यात प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. तुमच्यामध्ये स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची सर्व क्षमता आहे. फक्त आणि फक्त जुन्या भीतीचे काजळ डोळ्यावरून पुसून टाकायचे आहे तुम्हाला आणि समोर असलेल्या समृद्धीचा स्वीकार करावा. आता विश्वास सांगते तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करावे. तुम्ही तर स्वतःला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवा. तुमची ऊर्जा, सर्व ऊर्जा आता स्वतःचे आर्थिक साम्राज्य, घर आणि करिअर मजबूत करण्यावर लावा. पैशाचे हुशारीने नियोजन करा. जमीन आणि प्रकृतीशी जोडा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. चांगला आहार घ्या आणि स्वतःला आरोग्याची काळजी घ्या. स्वतःच्या व्यावहारिक निर्णय घेताना भावनांपेक्षा बुद्धीचा वापर करा. डोळे उघडून सत्य स्वीकारा.
तुमच्या आजूबाजूला संकटातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहे. स्वतःला हतबल समजणे बंद करा आणि धैर्याने पाहिले पाऊल टाका. काय सोडून द्यावे तुम्ही? तर मनाची काल्पनिक भीती सोडा. माझ्यासोबत पुन्हा काही वाईट होईल का? की मी या संकटातून कधीच बाहेर पडू शकणार नाही का? हा नकारात्मक विचार आणि मानसिक जेल पूर्णपणे सोडून द्या. या भीतीने तुम्हाला फक्त जागेवर खिळवून ठेवले आहे. प्रत्यक्षात परिस्थिती इतकी कठीण नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहणे सोडा. भावनिक किंवा आर्थिक सुखासाठी कोणासमोरही हात पसरू नका. कोणीतरी येऊन तुम्हाला वाचवेल ही आशा सोडून द्या. तुम्ही स्वतःचे रक्षक आहात. भूतकाळातील गरिबी आणि चणचणीची मानसिकता, जुन्या अपयशांच्या आठवणींमध्ये जगणे आता थांबवा. तो अध्याय आता संपत चालला आहे. तुम्हाला स्पिरिट गाईडचा सल्ला आहे की तुमचे अदृश्य मार्गदर्शक तुम्हाला सांगत आहेत, तुम्ही तुमच्या आयुष्यातील क्वीन आहात, किंग आहात. तुमच्याकडे बुद्धी आहे, सहनशीलता पण आहे, संपत्ती निर्माण करण्याची ताकदही आहे. फक्त स्वतःला कमी लेखण्याची जुनी सवय आहे ती सोडून द्या. तुम्ही डोळ्यावरची पट्टी काढली की तुम्हाला दिसेल की पिंजऱ्याचे दार उघडेच आहे. तुम्ही कधीही उडून जाऊ शकता आणि तुमच्या हक्काचे यश तुम्ही मिळवू शकता. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.